माझ्या लाडक्या बहिणी इथे जास्ती आहे. लाडक्या बहिणी ठरवलंय ना तुम्ही काय करायचं ते. 15 तारखेला लाडक्या बहिणींनी जसं विधानसभेत चमत्कार केला तसा चमत्कार महापालिकेत करणार ना. आपली निशाणी काय? धनुष्यबाण आहे ना. आणि अंजली ताईचा नंबर किती आहे? 1 नंबर बटन दाबायचं आहे. आणि आपला पुरुष आहे का महिला बघायचं नाही, धनुष्यबाण बघायचं. धनुष्यबाण आणि 1 नंबर बटन दाबून या ठिकाणी अंजली ताईला विजयी करायचंय. आणि दुसऱ्या आपल्या सदा फुले, प्रज्ञा सदा फुले 5 नंबर, दोनच आहेत ना कॅन्डिडेट. या दोन्ही उमेदवारांना तुमचं बटन 5 नंबर आहे का? बटन नंबर पहिला नंबर तुम्हाला लक्षात राहील. 5व्यावर बघायचं धनुष्यबाण आणि धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून शिवसेना भाजपा महायुतीच्या आपल्या उमेदवारांना विजयी करायचं आहे. हे सांगायला मी तुमच्याकडे आलोय, ही विनंती करायला आलोय. तुम्ही भर उन्हामध्ये इथं थांबलेला आहात म्हणजे तुम्ही पक्का ठरवलेला आहे. नाही तर अर्धे लोक गेले असते. जाऊ दे बोले. लाडकी बहीण योजना मी केली आहे ना मुख्यमंत्री असताना. ही लाडकी बहीण योजना कोणी माईकाला आला तरी कधी बंद होणार. आणि म्हणून लाडके भाऊही आहे तिकडं. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. एकदम चांगला माहोल मुंबईमध्ये आहे. मुंबईच्या विकासाला चालना देण्याचं काम महायुती करते. आणि म्हणून आपल्याला महायुतीला आपला विकासाचा अजेंडा आहे. या भागामध्ये क्लस्टरचा विषय आहे. बरोबर, आवाज बंद झालाय. क्लस्टर आपल्याला पुनर्विकास पाहिजे ना. घरं पाहिजे, हक्काची घरं पाहिजे, मग पुनर्विकास पाहिजे. गडकरी प्रयागनगर आरएमसी प्लॅन हटवायचंय नाही हटवायचं, तो म्हणतोय हटवायचंय. मुस्लिम हिंदू ख्रिश्चनसाठी कब्रस्तान स्मशानभूमी सिमेट्री एकत्र केलीच पाहिजे. आणि त्याचबरोबर आणि भारतनगरमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट पाहिजे. प्रत्येकाला झोपडीच्या बदल्यात पक्कं घर पाहिजे. इथं पात्र अपात्राचा भेदभाव नको आहे. प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ना. मग ते देण्याचं काम कोण करणार? इंग्रजी माध्यमाची शाळा पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, गार्डन पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या देण्याचं काम. आणखी काय बस झालं ना. शौचालय बिचालय मग आधी काही नाही झालंय. मग आता तुम्हाला नोकऱ्या, भूमिपुत्रांना नोकऱ्या. आणि तुम्ही आता या वार्डाचा विकास करा अंजलीताई. आणि हा तुमचा एरिया आहे बरोबर ना. अजून कुठे पुढे आहे. आणि म्हणून या संपूर्ण विभागाचा कायापालट करायचा असेल तर महायुतीचाच उमेदवार जिंकवायला पाहिजे ना. धनुष्यबाण आपली निशाणी आहे. आणि त्यामुळे जेवढं मी बोललोय ते सगळं मी करणार, बिलकुल करणार. कारण नगर विकास विभाग आपल्याकडे आहे आणि पुनर्विकासाचा विभाग, गृहनिर्माण विभाग पण आपल्याकडे आहे. दोन्ही विभाग तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. त्यामुळे दोन्ही कामं तुमची करण्याची जबाबदारी माझी. पण तुमची जबाबदारी 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं तुमची जबाबदारी आहे. बरोबर आहे. आणि मग तुम्ही मला हात वर करून दाखवा की आम्ही सगळेजण 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचंच बटन दाबणार ना. मग 16 तारखेला फटाके फोडायला तयारी आहे की नाही?
जय श्रीराम वाले आहे तिथं सगळे जय श्रीराम. ठीक है. अयोध्या में राम मंदिर बन गया ना, प्रधानमंत्री मोदी जी ने बनाया. जय श्री राम, जय जय श्री राम. मैं सब उत्तर भारतीयों सभी लोगों को बोलना विनंती करता हूं कि आने वाले 15 तारीख को तीर कमान अपनी निशानी है ना, तीर कमान को आपको जिताना है. यही आपको मैं गुजारिश करने आया हूं. बाकी मुझे मेरे पर छोड़ो. यहाँ के विकास के लिए पैसे कमी नहीं पड़ेंगे, समझ गए. बिल्कुल पैसे देंगे, क्योंकि विकास के लिए पैसे नहीं देंगे तो काय के लिए देंगे. पहले के लोग घर लेके जाते थे पैसा. अभी मुंबई को लूटने का काम करते थे. मुंबई को सोने का अंडा देने वाली को मुर्गी समझते थे. हम लोग ऐसा नहीं करेंगे. हमारा एजेंडा डेवलपमेंट है. ये गरीब लोगों का घर बनाना है, रोड बनाना है, पीने का पानी देना है, ड्रेनेज सिस्टम देना है, बच्चों को गार्डन देना है. ये सब अपने को करना है. और इसलिए मैं आपको खास करके विनती करने आया हूं कि धनुष्य बाण के सामने बटन दबाकर हमारे अंजलि ताई और सदापुली ताई दोनों को विजयी बनाइए. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.